A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोली शहरातील पलटण भागामधील मस्जिद तहत चालणारा मदरसा अंजुमन इस्लामिया हिंगोली या अरबी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींची वार्षिक परीक्षा संपन्न झाली। या शाळेत एकूण 4 तुकड्या कार्यरत आहेत। या अरबी शाळेतील विद्यार्थी सरकारी शाळेतील शिक्षक घेऊन उर्वरित वेळेत अरबी शिक्षण घेत आहेत, ज्यामध्ये एकूण 120 प्रवेशितापैकी 110 विद्यार्थी हजर होते। या शाळेत मुख्याध्यापक म्हणून हाफिज मोहम्मद खलील रहीम, वरिष्ठ शिक्षक म्हणून मस्जिदचे इमाम खतीब मुफ्ती मोहम्मद जमीर जमील कासमी, दुसरे इमाम खतीब हाजी मोहम्मद शकील इस्माईल मेराजी यांनी अथक मेहनत करून मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले। या मुलांची परीक्षा शहरातील नामवंत मुफ्ती व मौलाना यांनी घेतली, ज्यामध्ये मौलाना इम्रान खान साहब इशारती, मौलाना मुजम्मिल साहब इशारती, मौलाना ज़ुबैर साहब नदवी, मौलाना शोएब साहब नदवी, मौलाना उमर इशारती, मुफ्ती अब्दुल खदीर कासमी यांनी घेतली। या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच पूर्वी संपन्न झालेली मुसाबिकातुल कुरान या परीक्षेतील प्रथम, द्वितीय, तृतीय मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 24 फेब्रुवारी सोमवार संध्याकाळी 7 वाजता पलटण चौक येथे हाजी मोहसिन अली खान, अध्यक्ष मस्जिद कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली हाजी असगर अली खान, उपाध्यक्ष मस्जिद कमिटी व सहसचिव मोहम्मद रियाज बशीर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन मस्जिद, पलटण कमिटी तसेच पलटण व शहरातील अनेक नामवंत मान्यवरातर्फे त्यांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी हजरत मौलाना मुफ्ती आजम कासमी नांदेड मार्गदर्शक करणार आहेत। या कार्यक्रमाचे आयोजन मस्जिद कमिटीचे जनरल सेक्रेटरी शेख नईम शेख लाल यांनी केलेला असून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मस्जिद पलटणचे कार्यकारी सदस्य पठाण साजिद सालार खान, साबेर चाऊस, पठाण शाहिद खान, मोहम्मद इसहाक, मोहम्मद जावेद, मस्जिद पलटणचे मुअज्जिन हाफिज मोहम्मद रशीद गनी